नमस्कार मित्रांनो, चला परत आलो मी तुम्हाला आणि मी येणारच नवीन काही नाही तर बघूया चौरसमध्ये भाग 3 आणि टाईप नंबर 4। मित्रांनो, जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वात आधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन काहीच नाही भामटो, हसू नका, तुमच्या अकला काय चालल्या कुठे, तुमच्या अकला जागेवर ठेवा। तर मित्रांनो, चौरस टाईप नंबर 4 भाग 3। तर पहिला प्रश्न बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 25 मीटर स्क्वेअर आहे, तर त्या चौरसाची परिमिती व कर्ण अनुक्रमे काय। तर मित्रांनो, यामध्ये चौरसाची परिमिती पण काढायची आहे आणि कर्ण पण काढायचं आहे। म्हणजे एका प्रश्नाहून 3-4 प्रश्न आहेत। म्हणजे आता बघा, सर्वात आधी एक लक्षात असू द्या, प्रश्नामध्ये काही पण असो, बाजू सर्वात आधी काढायची। काय काढायची? सर्वात आधी बाजू। तर मला सांगा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग। आता मला सांगा, क्षेत्रफळ किती आहे? 25 बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजेच बाजू किती आली आपली मित्रांनो? 5। बाजू 5 आली। आता बघा, कुठं पण जाऊ शकता याच्यावरून तुम्ही। आता बघा, आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत, तर दोन्ही प्रश्न सोडवताना आपल्याला प्रश्न एक विचारलेला आहे, परिमिती किती आणि कर्ण किती। तर दोन्ही पण प्रश्न सोडवणं फार सोपं आहे आणि ते आपल्याला सोडवायचेच आहे। तर बघा, परिमितीचा फॉर्म्युला काय आहे? 4 गुणिले बाजू। तर मित्रांनो, 4 गुणिले बाजू किती आली? 5। 4 पंच 20। आणि कर्णाचं सूत्र आहे कर्णित 2 गुणिले बाजू, म्हणजेच कर्णित 2 गुणिले 5, म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 5 कर्णित 2। बरोबर आहे ना मित्रांनो? नवीन काही नाही, फक्त प्रश्न सोडवायचा आहे। म्हणजे बघा, कोणत्याही प्रश्नामध्ये सर्वात आधी आपल्याला बाजू काढायची आहे। सर्वात आधी काय काढायची आहे? बाजू। आणि आपल्याला जर क्षेत्रफळ दिले असेल तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, आणि क्षेत्रफळ आहे 25 बरोबर बाजू वर्ग। तर आपली बाजू किती आली? 5। आणि आता प्रश्नाकडे लक्ष देऊया, बरोबर आहे ना? तर परिमिती आणि कर्ण काढायचं आहे। तर परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू आणि कर्णाचं सूत्र आहे कर्णित 2 गुणिले बाजू। म्हणजे एका प्रश्नाहून 2 ते 3 प्रश्न कसे तयार होतात हे बघायचं आहे आणि ते सोडवायचे पण आहेत। चला परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। प्रश्न क्रमांक किती? 2। एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 मीटर वर्ग आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती। आता मित्रांनो, आपल्याला जर क्षेत्रफळ 100 असेल तर बाजू किती येते? 10। तोंडी यायला हवं, बरोबर आहे ना? नेहमी ते नको पद्धत। तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे? कर्ण आणि परिमिती। म्हणजे क्षेत्रफळ 100 असल्यावर 100 कशाचा वर्ग आहे? 10चा, म्हणजे बाजू आली आपली 10। परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू, म्हणजेच 4 गुणिले 10 किती आलं? 40। आणि कर्ण आहे कर्णित 2 गुणिले बाजू, तर कर्णित 2 गुणिले 10, तर आपले उत्तर आहे 10 कर्णित 2। प्रश्न सोपाच आहे, फक्त बुद्धी जाग्यावर असणं गरजेचं आहे। परत प्रश्न क्रमांक 3 कडे, बरोबर आहे ना? आता मित्रांनो, तुमचं काय होते माहीत आहे का, की फक्त भाषा वेगळी झाली की तुम्हाला सुचत नाही, बरोबर आहे ना? तुम्ही तिला रोज बघता, पण जर ती ब्युटी पार्लरमधून आली की तुम्हाला सुचत नाही ती आपली अप्सरा की दुसऱ्याची अप्सरा। तर एका चौरसाचे क्षेत्रफळ, मित्रांनो आता आपल्याला गाडीचा हॉर्न जसा मारतो तसा हा प्रश्न आहे। एका चौरसाचे क्षेत्रफळ 32 मीटर वर्ग आहे, तर त्या चौरसाची परिमिती व कर्ण काय। तर मित्रांनो मला सांगा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग किंवाच ए वर्ग किंवा एक्स वर्ग, काही पण लिहू शकतो, बरोबर क्षेत्रफळ। आता मला सांगा, क्षेत्रफळ किती आहे आपले? 32 बरोबर ए वर्ग, म्हणजेच ए बरोबर कर्णित किती येणार आहे? 32। म्हणजेच ए बरोबर मी उत्तर काढू शकतो का? कर्णित 32 ची फोड 16 गुणिले 2, म्हणजेच ए बरोबर 4 कर्णित 2, बरोबर आहे? म्हणजे बाजू आपली आलेली आहे 4 कर्णित 2। आपल्याला काय विचारलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे। पहिलाच प्रश्न विचारलेला आहे परिमिती, आणि दुसरा विचारलेला आहे
कर्ण. तर मित्रांनो परिमिती 4 गुणेला बाजू आणि 4 गुणेला 4 कर्णित 2 म्हणजे 4 चौक 16 कर्णित 2. भामटेव 4 कर्णित 2 इथून लिहिलं मी, बरोबर आहे ना. आता परत कर्ण. कर्णाचं सूत्र आहे कर्णित 2 गुणेला बाजू कर्णित 2 गुणेला 4 कर्णित 2. कर्णित 2 गुणेला 2 2 गुणेला 4 किती येणार आहे 8. म्हणजेच पहा प्रश्न नवीन आहे पण समजायला सोपा आहे आणि समजायला सोपा असावाच. आता तुम्हाला याचे होमवर्क देतो या. बघा होमवर्कमध्ये 3 ते 4 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रत्येक प्रश्न सारखा असणार आहे. चौरस क्षेत्रफळ 144 मीटर वर्ग, चौरस क्षेत्रफळ 196 मीटर वर्ग आणि चौरसाचे क्षेत्रफळ 45 मीटर वर्ग. आणि चौथा प्रश्न चौरसाचे क्षेत्रफळ 48 मीटर वर्ग. तर हे प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायचे आहे. आणि मी जसं म्हणतो की बदल हवा तर बदल हवाच, नक्की बदल हवा आणि मुळेच खूप सारा फायदा होऊ शकतो. तर टाईप नंबर 4 मध्ये बदल बघूया. बदल हवा, काहीतरी नवीन हवा. तर टाईप नंबर 4 मध्ये आता बदल हवा. तर बदल हवाकडे 2 मध्ये चाललो आपण. म्हणजे पहिला तर बदल बघितलाच आहे, बदल हवा 2. तर पहिला प्रश्न एका चौरसाची परिमिती 36 मीटर आहे. तर आता प्रश्न काय काय तयार होतात, बरोबर आहे ना. तुम्ही खूप, मला माहीत आहे तुम्ही वाट बघत होते कुबेर खजाना आणि ज्याचंच नाव टाकलं मी बदल हवा. तर बघा पहिला प्रश्न विचारू शकते बाजू किती, बरोबर आहे. दुसरा प्रश्न यावरून क्षेत्रफळ किती आणि प्रश्न क्रमांक 3 कर्ण किती. म्हणजे तिन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर सर्वात आधी परिमिती दिलेली आहे. तर एक लक्षात ठेवा आपल्याला जे म्हटलं तेच करायचं, आगाऊ जास्तपणा करायचा नाही. परिमितीचं सूत्र काय आहे, परिमिती बरोबर 4 गुणेला बाजू. म्हणजे परिमिती दिली आहे 36 गुणेला 4 गुणेला बाजू. म्हणजेच बाजू बरोबर 36 भागिले 4 म्हणजे बाजू किती आली 9. पहिला प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजेच 9चा वर्ग किती येणार आहे 81, बरोबर आहे. आणि तिसरा प्रश्न आहे कर्ण किती. तर कर्णाचं सूत्र आहे कर्णित 2 गुणेला बाजू. तर आपली कर्णित 2 बाजू किती आली आहे 9 म्हणजेच 9 कर्णित 2. प्रश्न सोपा आहे, फक्त थोडंफार कठीण वाटते आणि ते पण कठीण वाटायला नको. तर चला प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 2 कडे जाताना परत प्रश्नामध्ये बदल हवा. तर एका चौरसाची परिमिती 60 मीटर आहे. तर बाजू किती, क्षेत्रफळ किती आणि कर्ण किती. आता बघा एकदम सोप्या पद्धतीत परिमिती 60 आहे, बाजू 4 असतात, त्यामुळे बाजू किती आली 15. म्हणजे आपली बाजू आली 15. आता तुम्हाला सर्व उत्तर तोंडी यायला हवं. म्हणजे पहिलं उत्तर आलं 15. आता पहिल्या याचं बाजू 15. दुसरं क्षेत्रफळ काय असते बाजूचा वर्ग म्हणजेच 15चा वर्ग किती येणार आहे 225, बरोबर आहे ना. परत प्रश्न क्रमांक 3 कर्ण. कर्णाचं सूत्र काय आहे कर्णित 2 गुणेला बाजू. आपली बाजू किती आहे 15, 15 कर्णित 2 म्हणजे आलेले उत्तर आहे 15 कर्णित 2. प्रश्नामध्ये काहीच बदल नसतो मित्रांनो, फक्त अभ्यासामध्ये बदल हवा. चला परत आता काहीतरी नवीन बघण्याआधी टाईप नंबर 5 कडे जाऊया. आणि टाईप नंबर 5 फार महत्त्वाचा आहे या गणितामध्ये, जो तुम्हाला थोडा तरी त्रास देणार आहे आणि त्रास हवाच. टाईप नंबर किती 5 कडे. तर टाईप नंबर 5 कडे पहिला प्रश्न बघूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ
64 मीटर वर्ग आहे व दुसऱ्या चौरसाची परिमिती 40 मीटर आहे, तर त्यांच्या बाजूमधील फरक किती? बरोबर आहे ना मित्रांनो? पहा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 64 मीटर वर्ग आहे व दुसऱ्या चौरसाची परिमिती 40 मीटर आहे, तर त्यांच्या बाजूमधील फरक किती? प्रश्न काहीच नाही. एक चौरस इकडे आणि एक चौरस इकडे, म्हणजे एक भामटा इकडे दुसरा भामटा इकडे. मला सांगा, पहिल्या भामट्याचे काय दिलेले आहे? क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 64 मीटर वर्ग, म्हणजेच बाजू किती आली? 8. आता मित्रांनो, आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत, नेहमी हे सांगणं गरजेचं नाही की क्षेत्रफळ चौरस असल्यावर 64 मीटर वर्ग असल्यावर बाजू किती येणार आहे? 8. आणि दुसऱ्या चौरसाची परिमिती दिलेली आहे. परिमिती किती दिलेली आहे? 40. तर मला सांगा, बाजू किती येणार आहे? 10. 40ला 4ने भागलं किती आलं? 10. आणि या दोन बाजूंमधील फरक विचारलेला आहे, म्हणजेच 10 वजा 8. आलेले उत्तर किती असणार आहे? 2. नवीन काहीच नसते मित्रांनो प्रश्नामध्ये, फक्त तुमची बुद्धी जागेवर असणं गरजेचं असते. तर चला प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न नवीन होतील, प्रत्येक प्रश्न नवीन असणार आहे या टाईप नंबर 5 मध्ये. बदल हवा तर नवाच हवा. बघा प्रश्न क्रमांक 1, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 मीटर वर्ग आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 कर्णित 2 मीटर आहे, तर त्यांच्या परिमिती मधील फरक किती? आता बाजूमधील फरक नाही आहे, कशामध्ये विचारा? परिमितीमधला. परत एक भामटा इकडे दुसरा भामटा इकडे. एका चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 100 मीटर वर्ग, बरोबर आहे ना? तर बाजू किती येणार मित्रांनो? 10. बरोबर आहे, पहिलं क्लिअर झालं. दुसऱ्याकडे जाऊया. दुसऱ्या चौरसाचा कर्ण दिलेला आहे, तर कर्णाचं सूत्र काय असते? कर्णित 2 गुणिले बाजू, बरोबर आहे ना? तुम्हाला सांगा, कर्ण किती आहे? 8 कर्णित 2 बरोबर कर्णित 2 गुणिले बाजू. कर्णित 2 कटले, तर इकडची बाजू किती आली? 8. इकडची बाजू 10 आणि इकडची बाजू 8. तर मित्रांनो, त्यांच्या परिमितीमधील फरक, तर मला सांगा, याची परिमिती 10 गुणिले 4 40 आणि याची 8 गुणिले 4 32, बरोबर आहे ना? तर दोघांच्या परिमितीमधील फरक किती येणार आहे? 8 मीटर. प्रश्न काही पण तयार होऊ शकतो, फक्त तुमच्या बुद्धीला थोडी चालना हवी, जास्त काहीच नको. तर चला परत प्रश्न क्रमांक 3 घेतोया. मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये प्रश्न तुमचे वेगवेगळे असणार आहे आणि प्रश्नाला तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. बघा, एका चौरसाची परिमिती 60 मीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 17 कर्णित 2 मीटर आहे. तर बघा, प्रश्न काय काय तयार होऊ शकतात, फक्त तुम्हाला लक्षात असू द्या. पहिला, त्यांच्या बाजूंची बेरीज किती? दुसरा प्रश्न, त्यांच्या बाजूमधील फरक किती? परत प्रश्न क्रमांक 3, त्यांच्या क्षेत्रफळामधील फरक
किती? परत प्रश्न चौथा, त्यांच्या परिमितीमधील फरक किती? मित्रांनो बघा, प्रश्न सोपे आहेत, फक्त थोडेसे फिरवलेले आहेत इकडून तिकडून आणि तेच आपल्याला वळून ताळून आणायचे आहे. बघा, एक भामटा इकडे, दुसरा भामटा तिकडे, आणि ह्या भामटा 1 नंबर आणि ह्या भामटा 2 नंबर. तर एका चौरसाची परिमिती 60 दिलेली आहे. आपल्याला परिमिती 60 दिलेली आहे. तर मला सांगा बाजू किती येणार आहे? 15. सर बाजू कशी आली? तर मित्रांनो सूत्र बघ, परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू, म्हणून 4 ने भागल्यावर उत्तर किती येणार आहे? 15. परत दुसऱ्या चौरसात कर्ण दिला आहे. कर्णाचा फॉर्म्युला काय आहे? कर्णित 2 गुणिले बाजू, आणि कर्ण आहे 17 कर्णित 2 बरोबर कर्णित 2 गुणिले बाजू. कर्णित 2 कटले म्हणजेच बाजू आलेली आहे 17. म्हणजे आता दोन्ही याच्या बाजू आलेल्या आहेत का? तर त्यांच्या बाजूंची बेरीज, प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रा, बरोबर आहे. तर त्यांच्या बाजूची बेरीज, पहिल्या याची 15 आणि दुसऱ्या याची 17, म्हणजे बाजूंची बेरीज किती येणार आहे? 32. म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपले झालेले आहे. किती आलं? 32. परत प्रश्न क्रमांक 2, त्यांच्या बाजूमधील फरक किती? एक बाजू 17 आहे, दुसरी 15 आहे, तर फरक किती येणार आहे? 2. म्हणजे फरक आला आपला 2, बरोबर आहे. तर चला परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. त्यांच्या क्षेत्रफळामधील फरक. मग मला सांगा, क्षेत्रफळामधील फरक विचारलेला आहे. एक बाजू आहे 17, 17चा वर्ग वजा 15चा वर्ग, 17चा वर्ग 289 वजा 225. मित्रांनो प्रश्न काही नवीन नाही आहे, फक्त तुमचं समजणं फार महत्त्वाचं आहे. किती येणार आहे? 64. परत प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. त्याच्या आधी इकडे उत्तर लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 4 कडे बघा, त्यांच्या परिमितीमधील फरक. आता 17 गुणिले 4 वजा 15 गुणिले 4, कारण की पहिल्या याची बाजू 17, दुसऱ्या याची 15, दोघांची परिमिती म्हणून 4 ने गुणलं. 17 चौक 68 वजा 15 चौक 60, बरोबर आहे. 68 मधून 60 गेले, आलेले उत्तर किती आहे? 8 मीटर. प्रश्न असेच असतात, नवीन काहीच नसते प्रश्नांमध्ये मित्रांनो. तर चला परत आता तुम्हाला जे प्रश्न पोलीस भरतीला नेहमी येतात ते प्रश्न बघूया, आणि ते फार महत्त्वाचे आहे याच्यापेक्षा. तर ते टाईप नंबर 6 मध्ये बघूया. टाईप नंबर किती? 6. मित्रांनो मी जेवढे प्रश्न तुमचे होऊ शकते तेवढे प्रश्न क्लिअर करणार आहे. फक्त तुमची मला साथ हवी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फक्त व्हिडिओ शेअर करत राहा. टाईप नंबर 6 मध्ये पहिला प्रश्न बघा. एका चौरसाकृती बागेला कुंपण करायचे असल्यास तार किती मीटर लागेल? जर बाजू 15 मीटर असेल. आता मला सांगा, ही एक चौरसाकृती बाग आहे, बरोबर आहे ना? मला सांगा चौरसाकृती बाग आहे तर मला सांगा कुंपण का तुम्ही पूर्ण शेतामध्ये लावता का? नाही ना. जेव्हा जेव्हा कुंपण करायचे असेल तर कुंपण बाजूनेच लावतो ना, बरोबर आहे ना? मग जेव्हा हे बाजू म्हणजेच काय, सर्व याची बेरीज म्हणजेच काय होते? याची परिमिती. म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा कुंपण लावायला सांगेल तेव्हा काय काढायचं आहे आपल्याला? परिमिती. काय काढायची आहे? परिमिती. मग मला सांगा 15 मीटर बाजू आहे, मग मला सांगा परिमिती काढायला आहे. परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग मला सांगा 4 गुणिले 15 म्हणजेच किती? 60 मीटर तार लागणार आहे. किती मीटर तार? 60 मीटर तार, बरोबर आहे. प्रश्न काही नवीन नाही. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती
बागेला कुंपण लावायचा खर्च प्रति मीटर 12 रुपये असेल तर एकूण खर्च किती? तर मला सांगा, जेव्हा जेव्हा कुंपण लावायचं आहे तेव्हा परिमिती काढायची आहे. मग मला सांगा, बाजू 10 आहे, 10 गुणिले 4, परिमिती किती आली आपली 40, आणि प्रत्येक मीटरचा खर्च किती आहे 12, म्हणजेच 40 गुणिले 12 म्हणजे येणारा खर्च किती असेल 480 रुपये. प्रश्न नवीन नसतं मित्रांनो, फक्त तुम्हाला तो प्रश्न करायचा आहे. बघा, आता हे प्रश्न तर तुम्ही सर्व बघितलेले आहेत. आता तुम्हाला फक्त एक लक्षात असू द्या की व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेले आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि यामधील प्रश्न तुम्हाला पुढे येतील, पण त्यासाठी तुम्हाला फक्त मला रिस्पॉन्स द्यायचा आहे आणि मोटिवेट करायचं आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, हे लक्षात असू द्या. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ज्या मित्रांचे ग्राउंड झालेले आहेत आणि ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या, आणि ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड थोडे खराब गेलेले आहेत तर त्यांनी फक्त हे सुरुवात होती म्हणून करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त एक म्हणणं माझे एकच आहे की तुम्हाला परत उठायचे आहे आणि जिद्दीने पेटायचे आहे. लक्षात असू द्या की जिद्दीने पेटण्यासाठी, परत उठण्यासाठी खूप ताकद पाहिजे आणि तीच ताकद तुम्हाला निर्माण करायची आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.